सर्वांच्या मागून आलेला पोपट राजाच्या कानात मिठू मिठू बोलतोय, त्यामुळेच मला पक्षातून बाहेर पडावं लागलं. सुरेश धसांच्या बीडमध्ये कानपिचक्या. सर्वांच्या मागून आलेला पोपट राजाच्या कानात मिठू मिठू बोलत आहे, त्यामुळेच मला पक्षातून बाहेर पडायला लागलं. अशा शब्दात भाजप आमदार सुरेश धस यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय. बीडमधील कडामध्ये भाजपच्या सभेत सुरेश धस यांनी नेहमीच्या शैलीत भाषण करत सर्वांनाच पोट धरून हसायला लावलं. सुरेश धस यांनी राष्ट्रवादी आणि पक्षातील नेत्यांवर टीका करताना पशुपक्ष्यांचा छंद असलेल्या राजाची गोष्ट सांगितली. सर्वात शेवटी आलेला पोपट राजाच्या कानात मिठू मिठू बोलत असून त्यामुळेच आपल्याला पक्षातून बाहेर पडावं लागल्याचं धस म्हणाले. जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात वाद लावल्याचं खापरही धसांनी मिठूच्या नावावर फोडले. एका राजाला पशुपक्ष्यांचा छंद होता. सर्वांना राजाकडून सारखी माया लावली जात होती, पण शेवटी आलेल्या पोपटावर राजाचा खूप जीवच जडला. पोपट राजाच्या कानात मिठू मिठू बोलत आहे. राजालाही फक्त त्याचंच खरं वाटायला लागले, त्यामुळेच आपल्याला पक्षातून बाहेर पडावं लागलं. जयदत्त क्षीरसागर यांच्या घरातलं भांडणही त्यामुळेच लागल्याचा टोला सुरेश धस यांनी लगावला आहे. आणि मग त्या पोपटाने काय भरपूर चालू केलं आणि नंतर काय झालं, एक दिवस ते पोपट गेला. आता गेला पोपट, पण राजाला परदानाला सांगता येणार, सरसेनापतीला सांगता येणार आणि हावल्या दावल्याला सांगता येणार काय झालं. पहिल्यांदा हावल्या दावलं गेलं, म्हणले राजे पोपट काही खायना माघाऱ्या. सरसेनापती गेला, राजे पोपट पाणी प्यायना. आणि तिसरा गेला, म्हणले राजे पोपट डोळे झाकायला लागला. पूर्ण गेला असं सांगितलं. मग राजा उठला आणि डायरेक्ट तडाक दिशी जिथं पोपट होता तिथे गेले. राजाने बघितलं पोपट मेला. राजाने अरे म्हणले हे तर पोपट मेला, तुम्ही मला का सांगितलं नाही. ते बाकीचे म्हणले राजे पोपटाबद्दल जर काही सांगितलं तर तुम्ही कारवाई करता, त्याच्यामुळे आम्ही काही सांगितलं नाही. तर म्हणले काय काय झाले. जसे पोपट मागून आला, पण सुरेश धसची हकालपट्टी, जयदत्त अण्णाच्या घरात राखेल आणि अमरसिंह पंडित बिन पाहण्याचाच गेला. हे बी घ्या. त्यामुळे हा जो पोपट आहे, हा पोपट निस्ता गोड गोड बोलणारा पोपट आहे. पोपटाचं नाव बी घेणार नाही. कळालं का नाही तुम्हाला पोपट? मी त्या राजांना विनंती करतो, राजे आता नाही या पोपटाचं काढणार, लोकसभेचा निकाल लागू द्या. हा पोपट 100% जो पहिला गोष्टीतला पोपट गेला तसा हा पोपट गेलेलाच तुम्हाला दिसेल. हे नम्रपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.